असं म्हणतात कधी कधी नियती निष्ठुर असते असा हा नियतीचा निष्ठुर प्रसंग 1997 या साली वैशालीताई आणि प्राध्यापक मनोहर भोगे सर यांचा विवाह संपन्न झाला. संबंध 27 वर्षाची आत्म्याला आपल्यापासून दूर नेण्याचं काम करत असतो. 27 वर्षांची वेगळ्या आयुष्याची दोरी आज खंड पावलेली आपण या हेच मंदिर आणि परिश्रम हेच कर्तव्य असं आपल्या 27 वर्षाचं आयुष्य या दोन्ही परिवारामध्ये वैशालीताई यांनी व्यतीत केलेलं आहे. शिवासदेवीचं भावना आपण मनात ठेवून सर्वजण या ठिकाणी महाराष्ट्रातील जमलेलो आहोत. 2 मुली आणि 1 मुलगा सुबुद्ध असलेल्या वैशालीताई त्यांच्या स्टेजवर थांबलेले आहेत. त्यामुळे इतर व्यक्ती कोणी वर येऊ नका. या ठिकाणी नळा लाभलेला आहे. या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती नोंदवलेली आहे. सर्व जिल्ह्यातील व्यवस्था केलेली आहे.
वैशालीताई निवडणूक बोलले यांचा या समोरच्या जागेमध्ये पालखी उतरून येणार आहे. आपण समोरच्या जागेवर काम करायचं पासून वैशालीताई यांचं पालखी आणण्यासाठी मी समोरची जागा माझ्यासमोर येणार. ती जागा आपण सर्वांनी कृपया मोकळी करायची आहे. पालखी या ठिकाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कृपया ती जागा मोकळी झाली तर ते सोपे होणार आहे. आजच्या अंत्यविधीमध्ये अंत्ययात्रेसाठी सामील होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे गुरुवारी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी स्थानापन्न होतात. या गुरुवाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून कैलासवासी वैशालीताई यांना आपण आदरांजली वाहणार आहोत. कृपया पटकन परिषद समितीची जागा कमी करायची आहे. आजचा हा दिवस आणि आपल्या सर्वांसाठी एक दुःखदायक घटना आहे. या दुःखदायक घटनेमध्ये या दुःखद प्रसंगी या समाजातील लोकनेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. शिवसेनेचे राज्यनेते सन्माननीय एकनाथरावजी पवार साहेब हेही या ठिकाणी देवेसरांच्या दुःखात सामील होण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला आपल्यापासून 2 महिन्याचं काम करत असतो. 27 वर्षांची मला आयुष्याची दोरी आज खंड पावलेली आपण हेच मंदिर आणि परिश्रम हेच कर्तव्य असं आपल्या 27 वर्षाचं आयुष्य या दोन्ही परिवारामध्ये वैशालीताई यांनी व्यतीत केलेलं आहे. मध्ये शिवासदेवीचं भावना आपण मनात ठेवून सर्वजण या ठिकाणी महाराष्ट्रातील जमलेलो आहोत. 2 मुली आणि 1 मुलगा सुविद्या असलेल्या वैशालीताई कुठेही स्टेजवर थांबलेले आहेत. त्यामुळं इतर व्यक्ती कोणी वर येऊ नका. या ठिकाणी लढा लाभलेला आहे. या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती नोंदवलेली आहे. या समोरच्या जागेमध्ये पालखी उतरून येणार आहे. आपण समोरच्या जागेवर काम करायचं पासून वैशालीताई यांचं पालखी आणण्यासाठी मी समोरची जागा माझ्यासमोर येणार. ती जागा आपण सर्वांनी कृपया मोकळी करायची आहे. पालखी या ठिकाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कृपया ती जागा मोकळी झाली तर ते सोपे होणार आहे. आजच्या अंत्यविधीमध्ये अंत्ययात्रेसाठी सामील होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे गुरुवारी या ठिकाणी आलेले आहेत. ते या ठिकाणी स्थानापन्न होतात. या गुरुवाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून कैलासवासी वैशालीताई यांना आपण आदरांजली वाहणार आहोत. कृपया पटकन परिषद समितीची जागा कमी करायची आहे. आजचा हा दिवस आणि आपल्या सर्वांसाठी एक दुःखदायक घटना आहे. या दुःखदायक घटनेमध्ये या MBBS करता आहेत. कुमारी मानसीताई या MBBS करता आहेत आणि चिरंजीव शिवम हे BTECचं शिक्षण घेत आहे. अशा उच्च शिक्षणातल्या आपल्या मुलाबाळांना सक्षम करणाऱ्या वैशालीताई बेदे सरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या वैशालीताई या सर्वांच्या मधून आज त्यांचं निधन झालं. ही फार मोठी क्षती आपल्या सर्वांसाठी आहे. कुटुंबियांसाठी सुद्धा आहे. अश्विनचा बांध आत्तेष्ट आणि नातेवाईकांचं थांबवणं हे खूप अवघड असतं. एवढा मोठा जनसमुदाय, एवढे मोठे आत्मसखीय नातेवाईक हे सर्वजण या ठिकाणी येऊन सरांच्या दुःखामध्ये सामील होत आहेत. सन्माननीय संजयजी बेळगे साहेब, शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी शिवाभाऊ निरंजन साहेब हे या ठिकाणी आहेत. सन्माननीय केदार पाटील सोळंके साहेब
ही आज दोंडे परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. क्षण येतो आणि जातो, क्षणाचा महिमा संपत जरी नसला. सन्माननीय डॉक्टर विनोद नांदेडे साहेब हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. दोंडे परिवारावर अतोनात प्रेम आणि सद्भावना असलेले नांदेडे सर वैशालीताईंच्या निवेदनामुळे शिवा परिवाराच्या शेतीमध्ये सामील होण्यासाठी, शिवा परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी या ठिकाणी नांदेडे साहेब आहेत. केज तालुका जिल्हा बीड या केज तालुक्यातील रसूल बोरगाव हे वैशालीताईंचं माहेर गाव. तसं पाहिलं तर शेवडी आणि युसुफ बोरगाव हे अंतर खूप मोठं आहे. परिवार हेच आपलं मंदिर, परिश्रम हेच आपलं कर्तव्य, आत्मीयता हीच आपली स्फूर्ती अशा वचनांनी मागच्या 27 वर्षात दोंडे परिवारामध्ये येऊन सामील झालेल्या कैलासवासी वैशालीताई यांच्या अंत्यदर्शनासाठी आपण सर्व जमलो. ज्या दोंडे कुटुंबियांच्या या दुःखामध्ये सामील होण्यासाठी शिवदास विश्वासराव धर्मापुरीकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांनी नातेवाईकांना माझी प्रार्थना असेल, आपण आमचं दर्शन स्टेजच्या खालूनच घ्यायचं आहे. स्टेजवर साहेब साहेब यांनी शोकसंदेश पाठवून दोंडे परिवाराप्रती या ठिकाणी संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. ज्यांना आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो असे प्राध्यापक मनोहर धोंडे सर, अशा या दुःखाच्या प्रसंगी दुःख बाजूला सारत आपल्या सर्वांच्या संवेदना स्वीकारत या ठिकाणी तटस्थ पण होते आहेत. आज दोंडे परिवाराच्या या दुःखामध्ये सामील होण्यासाठी माजी आमदार अनुसाताई खेडकर आणि माईकभाऊ खेडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या दोंडे परिवारावर व्यक्त झालेल्या दुःखाच्या प्रसंगी त्यांना धीर देण्यासाठी, त्यांना अशा प्रसंगी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
गुरुवर्य राजवीर शिवाचार्य महाराज कळंकर आदरणीय गुरुवर्य विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानवकर आदरणीय गुरुवर्य प्रभुदेव शिवाचार्य महाराज मारेकर आदरणीय गुरुवर्य शिवलिंग शिवाचार्य महाराज विजयकर आदरणीय गुरुवर्य प्रभुदेव शिवाचार्य महाराज शेरशाह बोरकर आदरणीय गुरुवर्य शिवलिंग शिवाचार्य महाराज कळंबीकर आदरणीय गुरुवर्य महादेव शिवाचार्य महाराज कळंबीकर आणि गुरुवर्य आमचे आचार्य गुरुवा स्वामी अहमदपूरकर या सर्वांचं या ठिकाणी अशा या दुःखद प्रसंगी या भावी कुटुंबाला धीर देण्यासाठी या ठिकाणी सर्व गुरुवर्य आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं त्याचबरोबर आपल्या सर्व संप्रदायाचं भूषण भगवंतराव पाटील चांबर्गेकर आणि आपल्या भक्तिस्थळ ट्रस्टचे सर्व सन्माननीय अध्यक्ष सचिव सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचं आणि या ठिकाणी आलेल्या नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सेवा संघटनेचे आदरणीय प्राध्यापक मनोहरराव धोंडे सरांवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आवर्जून अशा या दुःखाच्या प्रसंगी हा प्रचंड जनसमुदाय आदरणीय सरांना धीर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सेवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी आग्रहराव तलावा सेवा संघटनेचे राष्ट्रीय सचिव उमाकांत शेट्टी सेवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे यासह सेवा जनशक्ती पार्टीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या नांदेड जिल्ह्यातून आलेले अनेक सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सदस्य कांतागुप्तीचे अध्यक्ष हरीश पाटील अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील या सर्वच क्षेत्रातील आलेले सर्व दाताय वे नमो नमः भवे भवे नाति भवे सुमंद्रभवाय नमः ओम वामदेवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमः बलाय बलविकरणाय नमः बलप्रमथनाय नमः सर्वभूतगमनाय नमः मनन्मनाय नमः ओम नवग्रहदेवदेवदेवरुद्रभ्यः सर्वभूतः सर्वभ्यो नमस्ते रुद्रभ्यः ओम तत्कृष्णा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानाधिपञ्चतमरूपेण सद्गुरुदेवतापादपदं शुद्धोदकेन स्नापयामि भस्मधारयामि रुद्राकुङ्कुमं समर्पयामि अक्षतानि आर्यां बलिपत्रपुष्पाणि समर्पयामि. शरणं तुला शरणं तुला ओम सद्गुरुदेवताः पुलिङ्गुप्तार्थे गन्धाक्षतपत्रपुष्पं च समर्पयामि. शिवडीचे स्वामी शिवडीकर स्वामी पुढे यायचं थोडं. शिवराज महाराज माहेश्वर मूर्ती शिवराज महाराज यांनी कृपया ताबडतोब पुढे यायचं आहे. आदरणीय शिवभक्तिपरायण संगमेश्वर महाराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करा. पंचाननपरद्भूतानां पंचाक्षरमनुपमान् पंचसूत्रकृतोरे पंचाचार्याणां जगद्गुरु जगद्गुरुला वंदन करेन. जगज्योतिनाथ विश्वेश्वरायण शिवसंत श्री गुरु गणपत माऊली विश्वविद्यालयातले राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली तथा महाराष्ट्रातील तमाम उपस्थित परम पूज्य गुरुवर्य यांच्या चरणी नतमस्तक होऊन संत वाक्याप्रमाणे घरी पळ पळ आयुष्य चालले काळाने लावले मायेबा वैशालीताई यांच्या पार्थिव आणण्यासाठी मी समोरची जागा माझ्यासमोर आल्यास ती जागा आपण सर्वांनी कृपया मोकळी करायची आहे. पार्थिव या ठिकाणी आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं. कृपया ती जागा मोकळी झाली तर ते सोपे होणार आहे. आजच्या अंत्यविधीमध्ये अंत्ययात्रेमध्ये सामील होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे गुरुदेव या ठिकाणी आलेले आहेत. ते या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत.
या गुरुवर्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून कैलासवासी वैष्णवीताई यांना आपण आदरांजली वाहणार आहोत. कृपया पटकन पुरुष संघाची जागा कमी करायची आहे. आजचा हा दिवस आणि आपल्या सर्वांसाठी एक दुःखदायक घटना आहे. या दुःखदायक घटनेमध्ये कुमार अशी शक्तीने की ते या दुःखातून त्या दुःखाचा डोंगर त्यांना पेटवलं तर एवढी राष्ट्रसंतांच्या चरणी प्रार्थना केली जातो. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य संत महाराज की जय. यानंतर राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब. तत्पूर्वी उमाकांत तपास होतो. आदरणीय प्राध्यापक म्हणून काल
अचानक ताईंचं त्या ठिकाणी दुःखद निर्णयाची वार्ता कळाली. अविनाश भोसीकर या ठिकाणी मी संभाजीनगरला असताना शिकायला असताना आदरणीय सरांच्या घरी नेहमी जायचा योग यायचा आणि सरांच्या संपूर्ण कार्यकर्तेमध्ये त्यांच्या सर्व सेवा संघटनेच्या जडणघडणीमध्ये आणि त्यांच्या सगळ्या सामाजिक जडणघडणीमध्ये आदरणीय ताईंचा हा सिंहाचा वाटा आहे. आणि या वाईट प्रसंगामध्ये सरांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं त्यांनी साथ सोडलेली आहे. खरं तर खूप म्हणजे अतिशय अवघड घटना आहे सर्व धोंडे परिवारासाठी. मी त्या ठिकाणी बसव ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, माझ्या सर्व परिवाराच्या वतीने आदरणीय मनोहर धोंडे सरांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि गुरु बसवांच्या चरणी प्रार्थना करतो की या संपूर्ण दुःखद या सर्व घटनेमधून धोंडे परिवारांना त्या ठिकाणी सावरण्यास ईश्वर त्यांना शक्ती देतो एवढंच या ठिकाणी प्रार्थना करतो. माजी सभापती तथा काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष सरांनी गेल्या 30 वर्षामध्ये केलेलं कार्य, या कुटुंबावर समाजाने दिलेलं प्रेम आणि अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये संकटाचा सामना कसा करावा, आलेल्या प्रसंगावरती कशी मात करावी, दैवी शक्ती ज्याला आपण म्हणूया की खऱ्या अर्थानं दैवी शक्ती जर कोणाकडे असेल तर ते प्राधान्य होण्यापर्यंत कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि प्रार्थना करतो की या संपूर्ण दुःख माजी सभापती हो आते म्हणलेले वो भरलेले अपना घ्या बेल फुल घ्या इकडे द्या. हो हो लांब होता इकडे द्या थोडं इकडे इकडे द्या. दमन 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 लांब वापस इकडे लांब बाजूला बाजूला सरका सर स्वामीला अलीकडे घ्यायचं. हां अलीकडे हात धरून अलीकडे घ्या.
चला बाकी समोर चला चला समोर चला सगळे या बाकीचे सगळे चला या स्वामी मंडळी कशाला यायचं चला तुम्ही जाऊन या. पुढे बघ प्रत्येक आलेल्या मात करत पुढे सांगून